ओके. मग कसे आहात सगळे? मस्त. आवाज कोणाचा नाही, मस्त एक आला ऐकू. अजून छान. काय आहे, ढकलतायत का जीवन? ते चांगलं आहे. ओके, चांगलं आहे, मस्त आहे. अजून आजचा दिवस इंटरॅक्शन आहे. हा, तुम्ही बोलाल की लेक्चरला आलोय, फ्री ऑफ कॉस्ट आहे, चला बघूया काय आहे. त्यांच्यासाठी हा सेशन नाही. ओके, कोणासाठी आहे? आर्टवर्क मध्ये काय लिहिलेलं? प्रत्येकासाठी नाही. मग कोणासाठी आहे? ज्यांना खरोखर रेकी शिकायचे, ज्यांना खरोखर ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणायचं आहे आणि जे खरंच सिरियस आहेत त्यांच्यासाठी. ओके, करूया सुरुवात. ओके, ते कुठून आहात सगळे? एकतर अनम्यूट करा. मी हाडाची ट्रेनर बोलण्यापेक्षा कोच आहे. एक मीटिंगला शिकवण्यात मला इंटरेस्ट नाहीये. बोला, कोण बोललं? योगिनी. वेर आर यू फ्रॉम? पुणे पुणे. पुणे. ओके. आयफोन मुंबई. आता ना नावाने जॉईन व्हायचं पिंपरी सगळ्यांनी. चिंचवड. आयफोन, रिअलमी, अजून पण काय काय आहेत, वन प्लस. तुमच्या गीता. ओप्पो, तुमचा फोन कोणत्या ब्रँडचा? आय एम नॉट इंटरेस्टेड इन टू दिस. आता ह्याच्या पुढचे 5 दिवस नावाने जॉईन व्हायचं आहे. पुढे शक्तिपात दिला जाणार आहे, अट्युनमेंट होणार आहे. कोणाला द्यायचं? तुमच्या फोनला चार्जिंग करायची का? सो नावाने ह्याच्या पुढे तुमचा जो प्रोफाईल आहे त्याच्यावरती नावं दिसली गरजेची आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त तर तोंड, तुमचं मुखमंडळ दिसणं गरजेचं आहे, नाहीतर काही फायदा नाहीये. हे बघा, लाईफमध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेत, इश्यू आहे, काही ना काहीतरी चालू आहे. पण त्याला जर फेसच करायला शिकलो नाही तर त्यातून बाहेर कसे पडणार आपण? ही पहिली स्टेप आहे आता, चेहरा दाखवणं. इथेच आपण कमकुवत पडलो तर कसं चालणार? रेकी कशी शिकायची आणि तिचं एक्झिक्युशन कसं करायचं आपण? बरोबर आहे. तर परत एकदा प्रश्न विचारते, आता आवाज आला पाहिजे मला. कसे आहात? मस्त. छान. मस्त. ओके, छान. चांगली बॅच भेटलीये, मस्त आहे, स्वस्त आहेत. नाहीतर एक छान. मंत्र दिला असता. काय मंत्र? ओके, मुंबई, पुणे, कोल्हापूर. स्मिता, मुंबई. ओके, आता हे कळलं आहे. मुंबई, पुणे, अजून पण वेगवेगळ्या ठिकाणाहून असणार आहे. मंत्र काय दिला असता मी? ह्याच्या पुढे कोणीही भेटलं तर आपल्याला विचारलं, काय रे, कसा आहेस तू, कशी आहेस ग, मग काय बोलायचं आपण? 3 मंत्र किंवा 3 सेंटेन्सेस देते. ह्याच्या पुढे कोणीही काय भेटलं, भलेही बाकी किती केव्हा चाललेला असो, काही असो आपल्या आयुष्यामध्ये, आपण काय बोलायचंय? मी मस्त आहे, स्वस्थ आहे आणि जबरदस्त आहे. काय आहे? मस्त, स्वस्त आहे, जबरदस्त. असं का उगाचच बोलायचं का काहीतरी? मस्त आहे विचारांनी. काय आहे? माझ्या मस्त. विचारांनी आणि स्वास्थ्याने मी मस्त आहे. स्वस्थ आहे म्हणजे स्वास्थ्य एकदम चांगलं आहे, विचार माझे मस्त आहेत आणि त्याच्यातून येणारे जे रिझल्ट असतील ऍक्शन घेतल्यावरती ते जबरदस्त असणार आहेत. बरोबर आहे. बरोबर. जर माझं शरीर प्रॉपर आहे, माइंड फोकस्ड आहे, ऍक्शन मी घेत आहे, तर रिझल्ट कशाला डगमगलेले असणार आहेत? रिझल्ट जबरदस्त असणार आहेत. सबकॉन्शियस माइंडची रिप्रोग्रामिंग रोज करायची. कळते? आजचा टॉपिक काय आहे? मी टीमला सांगितलेलं एकदम डिटेल द्यायचं की आज काय काय शिकवणार आहोत आपण. आजचा टॉपिक काय आहे? कोणी वाचलं का? काय होतं? रेकीचं इंट्रोडक्शन. हे होता. इंट्रोडक्शन या. हा, नाही, आज मी रेकीचं रेकीचं इंट्रोडक्शन वगैरे काय नाही करणार. उद्याचा टॉपिक आहे. आज आपण बघणार आहोत सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन म्हणजे काय आणि त्याची पॉवर काय आहे, त्याचा आणि रेकीचं काय घेणं देणार. हा जो कोर्स आहे तो रेकी नाहीये, रेकी अँड युअर माइंड पॉवर. ओके, सो आजचा दिवस आपण ह्या जो आपलं सबकॉन्शियस माइंड आहे ते काय आहे सगळं आपण बघणार आहोत. त्याची डागडुजी करायची आहे. काय करायची आज? डागडुजी. ओके, अजून एक तुम्हाला मंत्र देते. काय आहोत, काय करायचं आता पुढचे 5 दिवस? अवेकन. काय करायचे? अवेकन, जागृती करायची, स्वतःला जरा हलवायचं. अवेकन, अलाइन आणि मग अचीव. अवेकन, लाईव्ह अलाइन लाईव्ह
आणि Achieve. अचीव. जागृत करायचंय, अलाइन करायचंय स्वतःला, आणि मगच अचीव करू शकतो. इथे अलाइनमेंटच नाही, गाडी पण अलाइनमेंट करावं लागतं तेव्हा पुढे जाईल ना ती. आता तिथेच आपण डगमगलेलो आहोत. आता एक प्रश्न विचारते, आज मी प्रश्न विचारणार आहे, उद्यापासून शिकू काय शिकायचं. आता मला सांगा, आपण सगळे इथे का आलो? रेकी शिकायला. रेकी शिकायला आलो. अजून हो. कशासाठी आलो आपण बरं? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही इथे का आलात? मी शिकवायला आले, ठीक आहे, तुम्ही इथे का आलात? What do you think? शिकायला आलो. हा टॉपिक माहिती नाही. Healing. रेकी हा शब्द माहिती आहे. आता काही बोलाल की रेकी शिकायला आलोय, रेकी शिकून करायचं काय? स्वतःला हील करायचं. ओके, हिलिंग. आणि मी माझे प्रश्न फिल्टर करते. ओके, रेकी शिकून काय करणार आहोत आपण? कशाला? काहीतरी कारण असेल ना. आपले जे आयुष्यात प्रॉब्लेम आहेत मानसिक किंवा काय ते कमी करण्यासाठी. ओके, हिलिंग आहे, पॉझिटिव्ह माइंडसेट, माइंडसेट चेंज करणं. ओके, आता हे बघा, सगळ्यांनी डोळे बंद करा. डोळे बंद करून बघा. आता विचार करा, मला काय पाहिजे? उत्तर भेटते का बघा. आपापले प्रश्न विचारा स्वतःला की तुम्हाला काय पाहिजे. दिसलं? काय हवंय? कोण बोलेल सगळं पैसा? चांगलं चांगलंच हवंय. हा, कोण बोलेल की पैसा हवाय, कोणाला हेल्थ हवी आहे, कोणाला स्वतःची हिलिंग करायची आहे, कोणाला इतरांची हिलिंग करायची आहे, कोणाला कॉन्फिडन्स लूज झाला असेल तो पाहिजे असेल, ट्रॉमामध्ये असतील तर बाहेर यायचं असेल, नातेवाईकांना कोणाला तरी व्यसन असेल त्याच्यातून बाहेर काढायचं असेल. विविध कारण. कोणाला वाटत असेल की मी ओव्हर थिंकिंग करते, त्याच्यातून मला बाहेर पडायचंय. काही बोलतील की मी खूप ड्रेन झाली आहे, मला काही करावंशी इच्छा होत नाहीये, मला करायचं सगळं आहे पण काही जमत नाहीये. काही विविध प्रकारची. स्वतःला जरा बघा की आता आपण कुठे आहोत, माझी प्रेझेंट स्टेट ऑफ लाईफ काय आहे, हे जरा विचार करा. फॉर अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड डोळे बंद करा, स्वतःला विचारा मी कुठे. सेशन मध्ये आहे, क्लासमध्ये नाही, मी जीवनामध्ये कुठे आहे. डोळे बंद करा, क्लोज युअर आयज. ऍक्शन घेतल्याशिवाय काहीच येणार नाही येते. आपण कुठे आहोत? आर्थिक, शारीरिक, मानसिक, रिलेशनशिप, या प्रत्येक फॅक्टर मध्ये मी आता कुठे आहे? दिसलो आपण? आता आता मी तुम्हाला उत्तर देते, तुम्ही इथे का. आता पुन्हा डोळे बंद करायचे आणि बघायचंय पुढच्या 3 महिन्यामध्ये मला कुठे जायचंय, मी स्वतःला कशी दिसायला पाहिजे किंवा दिसलो पाहिजे, माझी मुलं वगैरे जे काही तुम्हाला 3 महिन्यामध्ये काय अचीव करायचंय हे जरा डोळे बंद करा आणि स्वतःला बघा की मी असं दिसायला पाहिजे, मी असे कपडे घातले पाहिजेत, माझ्याकडे हे गाडी पाहिजे, घर असं पाहिजे, मला इंटिरियर असं पाहिजे, माझ्या अकाउंटमध्ये बॅलन्स एवढा पाहिजे. जे काही तुम्हाला 3 महिन्यामध्ये बघायचंय बघून घ्या स्वतःला किंवा माझ्या मुलांना. इथे जरा जास्त वेळ देते मी, बघा. दिसलं? व्हेरी गुड. बघितलं सगळ्यांनी? सो हे काय आहे? ही तुमची डिझायर्ड स्टेट ऑफ लाईफ आहे. काय आहे? डिझायर्ड स्टेट ऑफ लाईफ. आणि ती मिळवण्यासाठी आपण इथे आहोत. आपण इथे का आहोत? ती मिळवण्यासाठी आहोत, बाकी काही नाहीये. का म्हणजे ते मी असो किंवा तुम्ही असो, आपण इथे का आहोत? सेशन फ्री आहे म्हणून आलो. हा सेशन फ्री आहे, नो डाऊट. सेशन फ्री आहे म्हणून आलो आपण. एक सगळ्यांना कॉमन आन्सर देते मी. स्वतःला आपण इथे बदलण्यासाठी. आहोत कारण आपली स्टेट ऑफ लाईफ चेंज करायला. आता कोणत्याही स्टेजमध्ये, स्टेटमध्ये, परिस्थितीमध्ये, अवस्थेमध्ये आहोत, तिथून मला या प्रेझेंट स्टेटमधून माझी एक डिझायर्ड स्टेट ऑफ लाईफ आहे, तिकडे जायचंय म्हणून मी इथे आहे. कॉमन आन्सर आहे. मग ते कोणत्या पण फॅक्टरमध्ये असेल, शारीरिक, आर्थिक, मानसिक, रिलेशनशिप, व्यवसाय, एनिथिंग, किंवा अध्यात्म. आन्सर सगळ्यांना लागू पडतंय. आपण इथे का आहोत?
हे मी का डबल डबल सांगते, कारण काय आहे माहितीये का, हा जो सबकॉन्शियस माइंड आहे ना, त्याला आतापर्यंत सांगितलंच नाहीये की बाबा तू कशासाठी जगतोयस, का काम करतोयस. आपल्याला एमच माहित नाही कुठे जायचंय आणि किती दिवसात जायचंय, फोकस कुठे करणार, आणि फोकस नसेल तर ऍक्शन कुठे करणार, आणि बोलतो रिझल्ट येत नाही बाबा मला काय. बरोबर आहे, काय चुकतंय आपलं? हो बरोबर. कळलं? कारण की सेशन स्टार्ट करण्यापूर्वी आपण पूर्णपणे फोकस पाहिजे की पुढचे 5 दिवस 5 तास मी इथे घालणार आहे, तर मला मिळवायचं काय, कशाला मी इथे आहे, हे जोपर्यंत मला माहित नाहीये तोपर्यंत आपण 5 का 10 तास जरी बसलो तरी पण आपण काय करू शकणार नाही, त्यातून काही फायदा आपल्याला मिळवू शकणार नाही. कळतं इथपर्यंत? ओके. आता टॉपिक काय आहे आजचा आपला, सबकॉन्शियस माइंड. सो टुडे द टॉपिक इज सबकॉन्शियस माइंड. म्हणजे आता माइंडचे 2 प्रकार असतात, ऍक्च्युअली बघायला गेलं 3 आहेत, पण मेन प्रकार आहेत 2. ते म्हणजे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. ओके, आज आपण काय बघणार आहोत, कॉन्शियस माइंड म्हणजे काय, किंवा सबकॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडचा इफेक्ट काय येतो आपल्या पूर्ण जीवनावरती, किंवा का तो महत्वाचा आहे. एक पूर्ण सेशन 1 तासाचा सबकॉन्शियस माइंड शिकवण्यासाठी का आपण हे करायचं, हे आज आपण बघणार आहोत. ओके, पण आता आपण बघायला गेलो की कॉन्शियस माइंड म्हणजे काय किंवा सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, त्याच्या आधी आपण काय बघूया की आता आपण इथे सगळेजण आलो आहोत, ते कशासाठी आहोत, काहीतरी एक स्टेट ऑफ लाईफ आहे ती मला अचीव्ह करायची आहे. त्याच्या आधी माझं इंट्रोडक्शन देणं गरजेचं आहे, नाही तर बोला मी कोणाकडून शिकतो आणि का म्हणून शिकू. प्रश्न पडला का? प्रश्न पडणं गरजेचं आहे, म्हणजे आपण विचार करतोय, म्हणजे या बुद्धीला धार येईल, नाही तर धार येणार नाही. नाही, गंजेल ना ती. आणि आतापर्यंत काय झालंय, आपण कॉन्शियस माइंडने काम करतोय म्हणून गंज पकडला, सबकॉन्शियस माइंडला युजच नाही करत, त्याच्याकडे येऊ आपण. सो वेलकम यू ऑल टू रेकी लेवल 1. रेकी लेवल 1 हा काय आहे? रेकी लेवल 1 हा स्वयंशुद्धीकरणाचा कालावधी आहे, सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन फेज. रेकीचे किती टप्पे आहेत हे नेक्स्ट आपला टॉपिक राहणार आहे. पण आज आपण काय करत आहोत, आजपासून जो पहिलं पाऊल टाकणार आहोत ते आहे रेकी लेवल 1 शिकण्यामध्ये. सो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे रेकी लेवल 1 मध्ये. मी प्रणाली तुमचं सगळ्यांचं इथे वेलकम करत आहे. आय एम रेकी ग्रँड मास्टर, NLP मास्टर कोच, एंजल थेरपिस्ट, सुजोग थेरपिस्ट, MSc बायोटेक्नॉलॉजी याचं शिक्षणाचं बघितलं तर, आणि कॉर्पोरेट ट्रेडर. ठीक आहे, अजून पण खूप काही आहे, पण तेवढं आपल्याला गरजेचं नाही आता जाणून घेणं. आता जाणून काय घ्यायचं आहे की रेकी मी शिकवू शकते की नाही तुम्हाला, की हो शिकू शकते. ठीक आहे, सो आय एम द राईट पर्सन ऑर नॉट हे तुम्हाला डिसाईड करायचंय. आता जे मी सांगितलेलं टीमला की सगळ्यांना सांगायचं आहे की मोकळ्या मनाने यायचं आहे. कसं यायचंय? मोकळ्या मनाने. मोकळ्या मनाने. का मोकळ्या म्हणून मनाने. मोकळ्या मनाने यायचं? कारण मी मोकळ्या मनाने शिकवणार आहे. मग ते किती मोकळ्या मनाने आणि मुक्त हस्त्याने घ्यायचं ही जबाबदारी कोणाची? तुमची. ओके, त्यामुळे पुढचे 5 दिवस कन्सिस्टन्सीने जो मेंटेन करेल आणि जो व्यक्ती राहील त्याच्या आयुष्यात 360 डिग्रीने ट्रान्सफॉर्मेशन येणार आहे, याची गॅरंटी आम्ही देतो. ओके, तर आता हे पुढचे 5 दिवस हे कम्प्लीट क्युरेटेड दिवस आहेत. म्हणजे प्रत्येक दिवसावरती पुढचा दिवस इथे काय आहे, डिपेंडेंट आहे. ओके, पहिल्यावरती दुसरा डे, 3rd डे, अशा पद्धतीने तो प्लॅनिंग केलेला, त्या हिशोबानेच प्लॅन केलेला आहे. त्यामुळे हा जो 5 दिवसाचा कोर्स आहे रेकी लेवल 1चा, तो पूर्णत्वाचा कोर्स आहे, जेणेकरून 5व्या दिवशी तुम्हाला कळेल की आपल्याला स्वतःमध्ये काय बदल झालेला आहे, काय करणं बाकी आहे. जो मेसेज टाकलेला त्याच पद्धतीने तुम्ही स्वतःचा मार्ग स्वतः शोधण्यासाठी केपेबल किंवा सक्षम होणार आहात. त्याच्यासाठी रेकी लेवल 1 असते. एक गोष्ट लिहून ठेवायची आता इथे, की काही बोलतील की रेकी शिकायला आलो, हिलिंग शिकायला आलो, हे सगळं मान्य आहे. आपण कशाला आलो? स्टेट ऑफ लाईफ आपल्याला चेंज करायची आहे, फाईन. पण रेकी जी आहे ना, तिचा बेस असेल, किंवा आता सबकॉन्शियस माइंड म्हटलं तर सबकॉन्शियस माइंड हा ना जगातला सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट गोष्ट आहे. सबकॉन्शियस माइंड काय आहे?
जगातली सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट थिंग इन दिस वर्ल्ड इज युअर सबकॉन्शियस माइंड. हे ना वहीवरती लिहून ठेवायचं की द मोस्ट काय आहे, स्ट्रॉंगेस्ट थिंग इन दिस वर्ल्ड इज माय सबकॉन्शियस माइंड. जगातली कोणतीही थेरपी शिकलो, कोणतीही पॅथी शिका, ॲलोपॅथी असो, नॅचरोपॅथी असो, होमिओपॅथी असेल, ऑल्टरनेटिव्ह थेरपीज असतील, ज्योतिषशास्त्र असेल, रेकी असेल, रेकी पण शिकू आपण, न्यूमरोलॉजी आहे, हिप्नोसिस आहे, व्हॉट एव्हर इट इज, सगळं येतं कुठे, आपल्या सबकॉन्शियस माइंड वरती. म्हणजेच काय, जो मूळ आहे तो कोण आहे, सबकॉन्शियस माइंड आहे. जर त्या सबकॉन्शियस माइंडला मी पकडलं, त्याला रिपेअर केलं, त्याचं रिइम्प्रिंटिंग चांगल्या पद्धतीने केलं, तर माझं आयुष्य 360 डिग्रीने चेंज होण्यापासून कोणी थांबू शकतं का? नाही. नाही थांबू शकत, कारण की मी मुळावरती काम केलं. कळते? आता हा रेकी लेवल 1 जो कोर्स आहे ना, तो आपलं पहिलं पाऊल आहे. पहिलं पाऊल काय आहे? ऍक्च्युली तो देव पण बोलतो की बाबा तू पहिलं पाऊल तरी टाक, पुढचे 10 पावलं टाकायला मी येतो. पण ते पहिलं पाऊल टाकायला मात्र आपण कचरतो. माणसं कुठे कचरतात? एकदा त्या मार्गात आलो की चालायचंच आहे. पण तो मार्ग बरोबर आहे की नाही, टाकू की नको, करू की नको, ह्या पहिल्या पावलामध्येच वर्षानुवर्ष तिकडेच थांबून असतात. आणि ते पहिलं पाऊल काय उचललं जात नाही. मग 50शी आल्यावर बोलतो की आता बघूया का करून. सो त्यामुळे जे पहिलं पाऊल जे आहे ते रेकी लेवल 1 आहे. रेकी लेवल 1चा अर्थ आपण काय बोललो, सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन फेज, स्वयंशुद्धीकरणाचा कालावधी. ओके, इथपर्यंत कळतंय सगळ्यांना? ह्याच्यानंतर येतं रेकी लेवल 2 आणि रेकी लेवल 3. मग 4th आणि 5th लेवल आहे तो रेकी ग्रँड मास्टर. इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे? सो पहिला लेवल आहे जिथे आपण ट्रान्सफॉर्मेशन करतोय, आणि सेकंड अँड थर्ड लेवल मध्ये आपण शिकतो रेकीच्या टेक्निक्स. ओके, सो थर्ड लेवल मध्ये तुम्हाला आपण काय बनतो, थर्ड लेवल कम्प्लीट झाल्यावरती आपण सर्टिफाईड रेकी मास्टर हिलर बनणार. आणि त्याच्यानंतर मग रेकी ग्रँड मास्टर. ग्रँड मास्टर म्हणजे शिकवणारे, जे शिकवतात रेकी. पण रेकीची हिलिंग करण्यासाठी मिनिमम क्रायटेरिया काय आहे, आपण रेकी मास्टर लेवल पर्यंत कम्प्लीट करणं. ओके, तो बेसिकली जर रेकी मास्टर हिलर बनायचं असेल तर त्याच्या किती स्टेप्स आहेत, 3 पायऱ्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली रेकी लेवल 1, मग लेवल 2 आणि मग लेवल 3. ओके, या प्रश्नाचा आय गेस मी खूप लोकांना हा प्रश्न होता, त्याचं निरसन झालेलं असेल की रेकीचे किती स्टेप्स आहेत ऍक्च्युअल मध्ये. ओके, आता आपण बघूया, इथे तर आपण रेकी शिकवायला आलोय, सबकॉन्शियस माइंड का शिकायचं? माझं सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड एकदम चांगलं आहे, मला काय गरज आहे? प्रश्न पडला? त्याआधी आपण बघूया की हा 5 दिवस आपण काय काय करणार आहोत. पहिला दिवस आपण सांगितलं आहे की सबकॉन्शियस माइंडची रिइम्प्रिंटिंग, की तो का महत्वाचा आहे, का त्याला चेंज करायचं, हे आपण बघणार. उद्या आपण बघणार की ऍक्च्युअल रेकी म्हणजे काय, रेकीचे प्रिन्सिपल्स काय, रेकी का महत्वाची आहे, काय नाही, हे सगळं आपण उद्यापासून करणार आहोत. नेक्स्ट आहे पास्ट लाईफ मेडिटेशन, रिग्रेशन नाही आहे, मेडिटेशन. त्याच्यानंतर असणार आहे ऑरा. ऑराची स्कॅनिंग कशी करायची, ऑरा बघायचा कसा, हे आपण नंतर बघणार आहोत. प्लस ऑरा आपण अनुभवू शकतो का, आपल्या बेअर हँड्सने, आपल्या हातांनी आपण एखाद्याचा ऑरा चेक करू शकतो का, आपण जाणवून घेऊ शकतो का, विदाउट एनी इन्स्ट्रुमेंट्स. हे सगळे प्रॅक्टिकल आपण पुढे करणार आहोत. नंतर येणार तुमचं ऍक्टिव्हेशन आणि शक्तिपात. शक्तिपात म्हणजे अट्युनमेंट, ते झाल्यावरती ऍक्टिव्हेशन झाल्यावरती प्रॅक्टिकल. ज्या प्रॅक्टिकल मध्ये आपण बघणार आहोत की आपण स्वतःच्या बोलाने, अफर्मेशनने पाण्याची चव बदली करू शकतो का, मिठाचा खारटपणा कमी करू शकतो का. ओके, फक्त आपल्या बोलाने. नंतर आहे चक्रा सिस्टीम. चक्रा सिस्टीम आणि ते आपल्या लाईफवरती कशी अफेक्ट करते, कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत माझ्या लाईफमध्ये, किंवा आपला जो पूर्ण नेचर आहे तो आणि चक्रांचा काय संबंध आहे. एखादा माणूस विशिष्ट पद्धतीने वागत आहे तर तो असा का वागतोय, त्याचा स्वभाव असा काय आहे, असा का करतो तो. ह्या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला मिळाली तर आपलं जगणं किती सोपं होईल. त्या माणसावर आपल्याला राग येईल का, आपल्याला हेच कळेल की तो माणूस असा का वागतोय. मग त्याच्यावरती राग येणं उद्भवणारच नाही. उलट आपण त्याला काय बोलू, ये इकडे, तुझं हे पर्टिक्युलर चक्र मी बॅलन्स करून देते, तू पण छान मी पण छान, किती छान. रेकी ना आपलं लाईफ सिम्पल बनवते. रेकी काय करते, आपलं लाईफ सिम्पल बनवते. ओके, तर 5व्या दिवशी आपण काय करणार
की डेली प्रॅक्टिसेसमध्ये काय असणार आहे, एक्स्ट्रा काही गोष्टी आहेत रेकीच्या व्यतिरिक्त त्या पण आपण बघणार. त्याच्यानंतर सगळ्यांचा जो कॉमन प्रश्न आहे की लेव्हल 2 आणि लेव्हल 3 काय असते, एनरोलमेंट कशी असणार, ऍडमिशनची प्रोसिजर काय आहे, फी स्ट्रक्चर कसा असणार, सिलेबस कसा असणार, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण तेव्हा 5व्या दिवशी डिस्कस करणार आहोत. इथपर्यंत क्लिअर आहे? लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3 काय आहे, ग्रँड मास्टर काय असतं, बेसिक लेवलचे सगळ्यांचे प्रश्न होते, मेसेजेस येत होते, त्यांचं मी आधी शंकांचं निरसन केलेलं आहे. आधी सगळ्यांनी ना आता लिहून घ्यायचं. माझ्या गुरूंचे बोल आहेत रेकीच्या बाबतीत. ते म्हणजे रेकी ही शिकण्याची कला नाही. कला बोलते मी, टेक्निक, अभ्यास असं काही बोलत नाही. रेकी ही शिकण्याची कला नाही. मग रेकी काय आहे? रेकी ही जगण्याची कला आहे. हे लिहून घ्यायचं सगळ्यांनी, बाय हार्ट झालं पाहिजे. उद्या जर कोणी विचारलं लेकी लेवल 1 शिकून आला, काय असतं बरं लेकी लेवल, तर आपल्याला कळलं पाहिजे समोरच्याला कशी उत्तरं आपण दिली पाहिजेत. रेकी एक्झॅक्टली काय आहे आणि काय नाही. इथपर्यंत कळलं? आता आपण बघितलं हा सेशन फ्री आहे. आहे का नक्की फ्री हा सेशन? तसा पैशाच्या बाबतीत फ्री आहे, त्याच्यावर काही टेन्शन घेऊ नका. सेशन फ्री आहे. हो. आपण इथे आलो आपली स्टेट ऑफ लाईफ चेंज करायला वगैरे. ओके, बघितलं. हा सेशन फ्री आहे का? परत एकदा मी विचारते नाही. की इथे काहीतरी मोठी इन्व्हेस्टमेंट करतोय आपण. हो. कोणती इन्व्हेस्टमेंट? वेळेची. वेळेची. ओके, अजून? आता बघा, वेळ कसं, वेळेचं चक्र चालू आहे, बरोबर? ती गोल गोल फिरते, ही वेळ परत येणारच आहे. अजून काहीतरी मोठी गोष्ट खूप महागडी आहे. माइंडची. टाइम, एनर्जी. मनाची. प्रश्न जरा ट्विक करून सांगते. सगळ्यात खरं कोण आहे या जगामध्ये? सगळ्यात खरं काय आहे? या जगात ना सगळ्यात महाग, सगळ्यात मौल्यवान आणि सगळ्यात खरं आहे ते म्हणजे काय? जीवन. ते म्हणजे आपला श्वास. काय खरंय? श्वास. एकदा श्वास घ्या सगळ्यांनी, पूर्ण डीप ब्रीथ करा आणि श्वास सोडा. केलं? आता परत आणा त्या श्वासाला. आणता येईल? एखादा माणूस समजा वारला गेला, त्याला कितीही वरतून ऑक्सिजन सिलेंडर लावला, काही केलं, तो जागृत होणार आहे का? नाही होणार. का? त्याच्यामध्ये चेतना नाही. आणि चेतना येणार कुठून? श्वासातून. सगळ्यात महागडी गोष्ट कोणती आहे? श्वास. ओके, त्यामुळे विचार करा आता ह्याच्या पुढे 5 दिवस प्रत्येक तास म्हणजे 5 तास आपण इथे जे इन्व्हेस्ट करणार आहोत त्याच्यातला प्रत्येक क्षणाला जो श्वास येतोय तो जातोय, तीच मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. ह्याच्यापेक्षा मोठी इन्व्हेस्टमेंट कुठून आणायची? त्यामुळे हा कोर्स आपण जितकं शक्य असेल तितकं जास्त एनर्जी ऍब्सॉर्ब करणं महत्वाचं आहे की नाही? सारखा सारखा येत नसतो हा क्षण. आता बॅक टू आवर सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड एवढं का महत्वाचं आहे? कारण माहितीये त्याची जी पॉवर आहे ना ती 90% आहे. सबकॉन्शियस माइंडची कॅपॅसिटी आहे 90%. आणि जो कॉन्शियस माइंड आहे त्याची पॉवर आहे फक्त 10%. किती आहे? 10%. पण आपण यूज कोणता करतो? तो 10% पॉवर असलेला कॉन्शियस माइंड. बट सबकॉन्शियस माइंड ज्याची पॉवर खरं तर 90% आहे, कुठेतरी आपण यूज करायला विसरत आहोत. कारण त्याला खरं कोणी यूज केलं सांगा? आपल्या संतांनी, महात्म्यांनी. बसल्या बसल्या अख्खं ब्रह्मांड फिरून यायचे, कुठे काय तारका, कुठे नक्षत्र सगळं कळलेलं असायचं, पुढे काय होणार आहे, मागे काय घडलंय. कसं कळलं? एकाच वेळी 4 ठिकाणी ते लोक अवेलेबल असायचे, दिसायचे लोकांना. कसं काय काय केलं काय त्यांनी एवढं वेगळं? जन्मतात तसे होते का ते? सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग केली त्यांनी. भले त्यांचा जन्म एखाद्या पर्टिक्युलर कार्यासाठी झाला, नो डाऊट, पण जन्मापासून त्यांना ते माहित होतं की आता जन्माला आलो उद्यापासून हे कार्य करा. नाही. कुठे ना कुठे त्यांना सद्गुरूंचा आधार लागला, शिकावं लागलं, सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग घ्यावी लागली. त्याला आपण उपासना बघू तर काही म्हणा, पण सबकॉन्शियस माइंडची काय लागली? ट्रेनिंग लागली. मग आपण पण त्यांचेच अंश आहोत. मग आपले हातपाय कोणी बांधलेत? आपल्याला कोणी अडवलंय? अडवलंय आपल्या विचाराने.
सबकॉन्शियस माइंडच्या मध्ये आपण खूप एक ना फॉग फॉग आहे, पूर्ण एक कचरा जमा करून ठेवलेला आहे. आणि जोपर्यंत तो फॉग आपण काढत नाहीये ना, त्या फॉगला आपल्याला झाडायचंय. आजचा सेशन फक्त ह्याच्यासाठी आहे की आपले सबकॉन्शियस माइंडची आपल्याला डागडुजी करायची. आंघोळ रोज करतो, यातला प्रत्येक व्यक्ती रोज आंघोळ करतो की नाही? हो करते. आपल्याला कळतं रोज आंघोळ करायचं, स्वच्छ राहायचं. मग ह्याची साफसफाई लास्ट टाइम आपण कधी केलेली? नाही केले. आधी केली की नाही हा प्रश्न. याचा अर्थ काय? रेकी शिकायला निघालोय, घर बांधायला निघालोय, पाया भक्कम करणं गरजेचं आहे की नाही? हो. आज आपण हो. त्या पायावर काम करणार आहोत, खोदकाम करणार, साफसफाई करायची. हे बघा, रेकी म्हणजे काय? सोप्या भाषेत, या जगामध्ये सगळ्यात खरा आहे तो श्वास आहे. एक श्वास गेला, श्वास गेला, सगळं आपण मान्य आहे. आपण नेहमी ऍक्च्युली काय होतं ना, की माझ्याकडे क्लायंट्स येतात, रोजचे जे क्लायंट्स येतील, मग ते मोठे क्लायंट्स असतील किंवा लहान मुलं असतील, पॅरेंटिंग कोचिंगच्या हिशोबाने पण मी सांगते, किंवा रेकीचे क्लायंट्स असतील, NLP चे क्लायंट्स वगैरे, किंवा स्टुडंट्स असेल. सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो, मी देवाचं एवढं सगळं करतोय, मी मेडिटेशन करतो, मी जप करतो, मी पूजा घालतो, मी मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक करतो, ॲफर्मेशन बोलतो, माझं सगळं जगातलं जेवढं आहे सगळ्या गोष्टी आपण करतो, पण रिझल्ट मात्र येत नाही. मॅम, व्हॉट टू डू? ऐसा क्यों होता है? सगळ्यांचा कुठे ना कुठे हा कॉमन प्रश्न आहे की मीच का, तोच का, माझ्यासोबतच का, हेच का? कॉमन प्रश्न आहे सगळ्यांना. रिझल्ट येत नाहीत. कारण आपण काय करतो माहितीये का, जिथे जगायला पाहिजे ना तिकडे जगत नाही. खरं काय आहे बघितलं आपण? खरं काय आहे? श्वास आहे. श्वास कुठे घेतोय? वर्तमानात घेतोय की भूतकाळात घेतोय की भविष्यकाळात घेतोय? श्वास कुठे घेतोय आपण? वर्तमानात घेतो. मग खरा कोण असणार आहे? आपण काय करतो माहितीये का, भूतकाळाची चिंता करत बसतो. भीती आहे ना भूतकाळाची, चिंता आहे. भूतकाळामध्ये एखादी घटना घडली असेल, प्रसंग झाला असेल, काहीतरी आहे, त्याचं टेन्शन आहे, त्याची चिंता आहे किंवा त्याची भीती आहे कसली तरी. आणि फ्युचरची प्लॅनिंग करतोय, हे होईल की नाही, हे असं करायचं आहे, त्याची चिंता आहे. ते दोन्ही धागे असे घट्ट पकडून ठेवलेले आहेत ना, आणि कुठे पकडलेत? वर्तमानामध्ये बसून हे दोन्ही धागे घट्ट पकडून बसलेलो आहोत. म्हणजे काय? ऍक्च्युअल मध्ये वर्तमानात बसून काय करायचंय? कार्य करायचं आहे, ऍक्शन घ्यायची आहे, काम करायचं आहे. पण ती ऍक्शनच आपण घेत नाहीये. मग आपण बोलतो की माझं कामच होत नाही, त्यातून रिझल्टच मला येत नाही. अरे, जिकडे बसून काम करायचं तिकडेच आपण काय करत नाहीये. नंतर आपण बोलतो, अरे दिवस कसा गेला काय कळलं नाही, वर्ष कसं गेलं काय समजलंच नाही मला. डिसेंबरला बोलतो आपण. कारण काय असतं? आपण नेहमी असं बोलतो, खरं तर जिथे करायला पाहिजे तिकडे काहीच करत नाहीये. एक डिझायर्ड स्टेट ऑफ लाईफ मला अचीव्ह करण्यासाठी मला काहीतरी करायला तरी पाहिजे, की फक्त विचार करून होणार आहे स्वतःचे बंगले बांधून किंवा जप करून किंवा 10 वेळा लिहून? नाही होणार आहे. आपला दृष्टिकोन चेंज करणं गरजेचं आहे. त्यालाच बोलतात सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग किंवा रिप्रोग्रामिंग. म्हणजे काय करायचं? वर्षानुवर्ष एक ढाचा तयार करून ठेवलेला आहे, त्याऐवजी चुकीचा ढाचा जो तयार झालेला आहे त्याच्याऐवजी चांगला सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण असला आपल्याला प्रिंट तिकडे टाकायचे. पहिली प्रिंट काढायची, दुसरी चांगली प्रिंट टाकायची आहे, आणि त्याच्या हिशोबाने फोकस्ड ऍक्शन घ्यायचे आहे. जर माझी ऍक्शन फोकस्ड असेल तर मला रिझल्ट येण्यापासून कसं कोण थांबवणार आहे? प्रॉब्लेम काय आहे? पण सांगत नाही आणि शिकवत नाही. चूक आहे की बरोबर आहे? बरोबर. परफेक्ट आहे? बरोबर आहे. काहीतरी राहून जाते, कुठेतरी गॅप आहे शिकवण्यामध्ये, नाहीतर कळण्यामध्ये, नाहीतर करण्यामध्ये. त्यासाठी सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. आपल्या घरी साधे गणपती आले तरी झाडलोट करतो, सजावट करतो ना घराची. हो. मग उद्यापासून हो. शुद्ध ब्रह्मांडी ऊर्जांचं स्वागत जर मला शरीरात करायचंय तर या शरीराचं मला शुद्धीकरण नको का करायला? किंवा मेंटली. शरीराचं म्हणजे सबकॉन्शियस माइंडसेट. समजतंय? करायला. म्हणून त्याच्यासाठी आजचा दिवस इम्पॉर्टंट आहे. ते बघा, कसंही जगलं आयुष्यामध्ये, रडत जगा, वेवळत जगा, हसत जगा, काही जगा, कधी ना कधी आयुष्य संपणार आहे. फॅक्ट आहे ही गोष्ट? हो. खोटी आहे का? खरी आहे नाही. गोष्ट. मग तेच आयुष्य जर थोडंसं हसत हसत जगलो तर काय प्रॉब्लेम आहे कोणाला?
हे बघा, जन्म आहे, मृत्यू आहे, मध्ये काय आहे? प्रवास आहे. प्रवास. आणि त्या प्रवासासाठी देवाने दिला काय आहे? श्वास. सबकॉन्शियस माइंड सोबत फोकस्ड ऍक्शन करायचे आहेत, एनर्जी हार्नेस किंवा युटिलाइज करायची आहे ब्रह्मांडाची, म्हणून जिकडून चेतना येते ना आपल्याला, एनर्जी येते ब्रह्मांडाकडून. आणि हात धरायचा आहे रेकीच्या टेक्निकचा. आय रिपीट, सबकॉन्शियस माइंडने फोकस ऍक्शन करायची आहे, एनर्जी हार्नेस करायची आहे ब्रह्मांडाची, श्वासाला धरून चालायचं आहे. हात कोणाचा धरायचा आहे? रेकीच्या टेक्निकचा. सोप्या भाषेमध्ये सांगितलं मी, रेकी म्हणजे काय. काय आहे रेकी? रेकी ऍक्च्युली आपण उद्यापासून शिकणार आहोत, पण त्याची मी इथे सांगून टाकली आहे. रेकी म्हणजे काय? सार्वत्रिक ब्रह्मांडीय ऊर्जा विच इज अवेलेबल एव्हरीवेअर इन दिस युनिव्हर्स. आपल्याला माहित नव्हतं असं आहे का काही? आपल्याला लहानपणापासून माहितीये प्रत्येकामध्ये काय आहे, जीव आहे, देव आहे, आपण बोलतो ना. पण आपल्याला कोणी हे नव्हतं सांगितलं की त्याचा उपयोग करून घेऊ शकतो आपण. बरोबर आहे? आपल्या ग्रंथांमध्ये आहे, ज्ञानेश्वरीमध्ये आहे, सगळीकडे आहे, पण आपल्याला काय त्याचा अर्थ कळलेला नाही आहे. कारण की सगळ्यात पहिला डाऊट तर आपल्या ग्रंथांवरती आपला आहे. ज्ञानेश्वरी असो, गीता असो, व्हॉटेव्हर असेल, एकच गोष्ट शिकवते ना, येऊन जाऊन शरणागती घ्या. म्हणजे कोणाकडे घ्या? ब्रह्मांडाकडे घ्या. तिचा उपयोग करून घ्या, तिचा अवलंब करून घ्या. एनर्जी तिकडूनच येते, मग वापरायची कशी हे शिकायला गरजेचं आहे. एवढं ओढून ओढून मी सांगते. समजा इथे मी म्हटलं की ना, शरणागती घ्या, इंद्रियांचं शमन आणि दमन करू उद्यापासून, एक तरी माणूस इथे थांबेल ही गोष्ट ऐकायला किंवा हे शब्द ऐकायला? ह्याच्याऐवजी जर मी हे म्हटलं की टुमॉरो ऑनवर्ड्स विल लर्न व्हॉट इज सबकॉन्शियस माइंड, हाऊ टू रिइम्प्रिंट दिस, हाऊ टू रिप्रोग्राम दॅट पर्टिक्युलर थिंग, तर आपण काय, अरे काहीतरी वेगळं ऐकूया जरा आपण. हो की नाही? पण जर इथे आपण हे शिकलो की ह्या छोट्याशा गोष्टीचा वापर करून, ऍक्च्युली बघायला गेलं तर ही खूप मोठी गोष्ट आहे, आपण आपलं लाईफ जर 360 डिग्रीने चेंज करणार असू तर काही हरकत आहे हे करण्यामध्ये. सबकॉन्शियस माइंड म्हणजे एक्झॅक्टली काय? एनीवन नोज अबाउट इट? कोणाला काय आयडिया आहे? एवढं मी बोलते, सबकॉन्शियस माइंड एक्झॅक्टली आहे काय ही गोष्ट? ह्याच्यामध्ये ना वर्षानुवर्षाच्या आपल्या जन्माचा डेटा, कित्येक जन्माचा डेटा असा ना पूर्ण साचलेला आहे, पूर्ण तो प्रोग्राम केलेला आहे. आणि डेटा म्हणजे कोणता? आपल्या कर्मांचा. आपण बोलतो ना कर्माने येतं. कर्माने येतं म्हणजे काय? असे सेंटेन्सेस टाईप करून येतात, ओके हे कर्म आला, आता हे आता तुझं येणार आहे भोगायला, असं नाही येते गोष्ट. तर हा जो डेटा आहे सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे. आता गर्भामध्ये जेव्हा बाळ तयार होतं तेव्हा डायरेक्ट फिजिकल बॉडी तयार होते? आधी एनर्जी बॉडी तयार होते. कशातून? सबकॉन्शियस माइंडच्या हिशोबाने. त्याच्यानंतर मग फिजिकल बॉडी येते. कशावरून येते फिजिकल बॉडी? आपली जीन्स, डीएनए, त्याचं इम्प्रिंटिंग होतं ना. सबकॉन्शियस माइंड ठरवेल की माझे कोणते जीन्स आणि डीएनए ते एक्सप्रेशन होणार आहे, आणि तशी माझी बॉडी तयार होणार, तसा माझा स्वभाव येणार आहे. जे जीन्स एक्सप्रेस होतील तशी आपण ऍक्शन करणार, बरोबर आहे? तशी आपली रोजची ऍक्शन राहणार, त्याच्यातून येणार सवय, सवयमधून काय येणार? आपल्या लाईफचा पॅटर्न तयार झाला. सुरुवात कुठे झाली? सबकॉन्शियस माइंड मधून. म्हणून लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, फिजिकल, फायनान्शियल, रिलेशनशिप, भावनिक, आध्यात्मिक, ह्याचं मूळ कोण आहे? सबकॉन्शियस माइंड. रेकीमध्ये आपण काय करतो? रेकीच्या टेक्निक आणि सबकॉन्शियस माइंडच्या या दोघांचा उपयोग करून एकत्रितरित्या आपले जे काही इश्यूज आहेत ते आपण सॉल्व्ह करतो. कळलं? इथपर्यंत क्लिअर आहे? काय रेकी आहे, काय चाललंय ते, आपण एक्झॅक्टली कशाबद्दल बोलतोय? नाही क्लिअर आहे? हो, क्लिअर. ओके. आता मोस्टली काय होतं, इथे आपण कोणते मी फॉल्स प्रॉमिसेस करणार नाही की उद्यापासून काहीतरी जादूची काडी फिरवणार जाणार आहे, काहीतरी बटणे ती दाबणार आणि अचानक उद्यापासून चमत्कार होणार, नाही होणार आहे. कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. ऍक्शन घेणं गरजेचं आहे. तूप खाल्लं रूप येतं का माणसाला? आज तूप खाल्लं उद्या गोरेपणा झाला, नाही होते. सगळीकडे ही गोष्ट ऍप्लिकेबल आहे. मग ती रेकी असेल, तुमचं हिप्नॉसिस असेल, ॲलोपॅथी असेल, नाहीतर नॅचरोपॅथी असेल. रेकीमध्ये आपण हीच गोष्ट करणार आहोत, म्हणजे ऍप्लिकेशन. ओके, त्यामुळे सातत्याने टिकणं गरजेचं आहे. जो टिकला तो जिंकला.
कळतंय? ओके. मोस्टली काय होतं ना, आपण आयुष्यामध्ये कधी कधी काय होतं की आपल्याला नको असलेल्या गोष्टी आपल्या समोर येतात, अति तीव्रतेने येतात की नाही. ज्या गोष्टी नको आहेत, अजिबात ती व्यक्ती मला डोळ्यासमोर नकोय, ती घटना नकोय, तीच घटना नेमकी लवकर आणि वारंवार होणार. होते की नाही? तोच व्यक्ती भेटणार नेमका. होतो? हो. असं का होतं? जास्त विचार करतो. हा, पण त्याचं लॉजिक काय, मेकॅनिझम काय? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, याचा विचार करतो मग आपण येतो. ऑब्व्हियसली विचार केला आणि मग आपल्याला दिसलं. मेकॅनिझम काय त्याच्या पाठी? बिकॉज आपलं काय, आपण आता बोललो, विचार करतो म्हणजे फोकस करतो. आता सायंटिफिकली बघायला गेलं तर जिकडे फोकस करेल आपली एनर्जी तिकडे डायव्हर्ट होणार. एनर्जी एका ठिकाणी डायव्हर्ट झाली की ती गोष्ट मल्टिप्लाय होणार. मल्टिप्लिकेशन मध्ये ती गोष्ट आपल्याकडे येणार. अंडरस्टूड, हे माहिती आहे आपल्याला. पण मेकॅनिझम काय आहे? एक्झॅक्टली काय होतं? आपल्याला सगळ्या वरवरच्या गोष्टी माहिती आहेत, पण एक्झॅक्टली लॉजिक काय, सबकॉन्शियस माइंडचं कसं याच्याशी रिलेशन आहे? हा ब्रह्मांड आहे ना, आपण मागतो कोणाकडे? देवाकडे मागतो. सगळेजण देवाकडे मागतात, ती ब्रह्मांड दे दे बोलतो, देवाला दे बोलतो. देवा आम्हाला, आपण काय बोलतो, काय पाहिजे ते बोलत नाही. आपण काय बोलतो, देवा मला हे दिवस दाखवू नकोस, हा माझ्या आयुष्यात हे कधी मला बघायला लावू नकोस, आणू नकोस हे दिवस. बरोबर आहे? नको तिकडे फोकस आहे, पाहिजे तिकडे फोकस नाहीये. सो हा पहिला मुद्दा, फोकसचा. दुसरा काय आहे? ब्रह्मांडाचं रूल. आता आपण जी गोष्ट नाहीये त्याचा लिटरली आपण काय करतो? जप करतो. जप पण कसा करतो? पूर्ण फील करून. हेच जर मला गाडी पाहिजे तर मी काय बोलणार? मला गाडी पाहिजे. हेच फील करून बोलावं लागेल, त्याच्याशी कनेक्शन निर्माण करावं लागेल, त्याच्या व्हायब्रेशनची मला मॅच व्हावं लागेल. जोपर्यंत आतमध्ये व्हायब्रेशन मी क्रिएट करत नाही, बोलून बघून वगैरे, तोपर्यंत सेल व्हायब्रेट होणार नाहीये. जसा सेल व्हायब्रेट होईल तसाच रिस्पॉन्ड केला जाईल, तसेच केमिकल रिलीज होणार, तसा माझा ऑरा व्हायब्रेट होणार, आणि तीच गोष्ट ब्रह्मांडामध्ये ज्या लेवलला व्हायब्रेट करत आहे आणि ज्या लेवलला मी व्हायब्रेट करत आहे, तीच गोष्ट माझ्या आजूबाजूला येणार. त्याच्याशी संलग्न गोष्ट मला प्राप्त होणार. समजतंय? म्हणजे काय करायचंय? आपल्याला त्या व्हायब्रेशन वरती रेज व्हायचं आहे. कळतंय? आतापर्यंत काय चुकलं? व्हायब्रेशनच लो आहे. व्हायब्रेशन रेज करावे लागते. सगळ्यात हायेस्ट व्हायब्रेशन कोणतं आहे? ऐश्वर्य, प्रेम, अद्वैताची भावना. कोणाला पॉसिबल झाली ती सगळीच्या सगळी अचीव्ह करायला? का डिफिकल्ट आहे? कारण की सगळ्यात हायेस्ट व्हायब्रेशन आहे ती. आपण कुठे डगमगतोय? इकडे खालच्या व्हायब्रेशनला आपण व्हायब्रेट करतोय, मग तशाच गोष्टी येणार बाजूला. ब्रह्मांडाला भाषा आहे. कोणती भाषा ब्रह्मांडाला आहे? अॅनिमल्सला भाषा आहे, बर्ड्सला भाषा आहे, ब्रह्मांडाला पण भाषा आहे. ती म्हणजे व्हायब्रेशन. तिला दुसरं काही कळत नाही ब्रह्मांडाला कळतात ते फक्त व्हायब्रेशन. कळलं? तुम्ही विचार करा, जर आपलं घर साधं तथास्तू आपण बोलतो, माझं घर तथास्तू बोलतोय, भिंती ऐकतात, मग ब्रह्मांडाला ऐकू येत नाही? ब्रह्मांड कंटिन्युअस आपल्याला तथास्तू बोलतोय, पण आपल्याला मागता येत नाहीये. मागण्याची पण एक टेक्निक आहे, ती शिकून घ्यावी लागते, आणि रेकी आपल्याला ती शिकवते. म्हणून सबकॉन्शियस माइंडला फोकस करायला लावल्याशिवाय, ट्रेनिंग घेतल्याशिवाय हे सगळं करणं जरा मुश्किल आहे. आता आपल्याला ना 5 गोष्टी पाहिजे असतात आयुष्यामध्ये. किती गोष्टी पाहिजेत? 5. पहिलं लिहून घ्यायचं काय पाहिजे मला. फर्स्ट आहे परमसुख. परमसुखानंतर कोणतं सुख आणणार आहोत? बरोबर. दुसरं आहे समाधान. ओके, परमसुख झालं, समाधान झालं. नंतर आहे आरोग्य. परमसुख, समाधान, आरोग्य. शरीर लागेल ना, हे सगळं मिळाल्यावरती काय लागेल? कलियुगात राहतो म्हणून पैसा लागेल, आणि ऐश्वर्य. पैसा नको, ऐश्वर्य, प्रॉस्पेरिटी, लक्ष्मीची एनर्जी. ओके. त्याच्यानंतर 5वी गोष्ट आहे, आता एवढं सगळं मिळालं, आयुष्य तर मिळालं पाहिजे ना जगायला, दीर्घायुष्य. किती गोष्टी पाहिजे? 5 गोष्टी. काही बोलतील की मला मोक्ष पाहिजे. अरे पण ह्या 5 गोष्टींमध्ये जोपर्यंत अडकून राहिलेलो आहोत, पैसा नाहीये, लग्न होत नाहीये, करिअर आहे, मुलीचं लग्न, मुलाचं लग्न, विजा, तोपर्यंत वेळ कुठे आहे कोणाला विचार करायला की मोक्षाकडे पण जायचंय?
ज्याच्यासाठी मी जन्माला आले ते कार्य आधी मला करावं लागेल. हे विचार करायला पण वेळ नाही, करणं तो गोष्ट वेगळी. तर आपण काय बोललेलो आहोत, सगळ्यात हुशार प्राणी, पण त्या हुशार प्राणीला क्लास करावा लागतो जगायचं कसं शिकायला. उपाधी पण स्वतःच दिली आहे, मी जगातला सगळ्यात हुशार प्राणी मानवजात. पण त्या प्राण्यांना कोणती टेक्निक शिकण्याची गरज नाही लागत, ते लोक बरोबर प्रकृतीच्या हिशोबाने वागतात. गरज आपल्याला आहे. लेवल 1 मध्ये आनंदाला स्पर्श कसा करायचा ते शिकणार. ओके, क्लिअर? आज काय केलं आपण, मी एवढं सगळं बोलून केलं काय? तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा रिफ्रेमिंग करते मी. शिवाजी महाराजांना समजा जिजामाता बोलल्या असत्या की बाबा 3 दिवसानंतर किंवा 3 महिन्यानंतर आपल्याला स्वराज्य घडवायचंय, चला, चाललं असतं का? नाही. म्हणजे त्यांच्या सबकॉन्शियस माइंडची रिफ्रेमिंग ट्रेनिंग दिली त्यांना जन्मापासून, लहानपणापासून. तेव्हा कुठे एवढं सगळं घडलं ना. म्हणजे सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग त्यांना पण लागली. पण एक्झॅक्टली करायचं काय? ट्रेनिंग करायचं म्हणजे करायचं काय? त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे अफर्मेशन. काय आहे अफर्मेशनचा अर्थ? काय आहे? खूप सोपा अर्थ आहे, हे एवढं कॉम्प्लिकेटेड भाषा वापरायच्या नाही. सकारात्मक ऊर्जांनी व्हायब्रेट होणारे जे शब्द आहेत, जे वर्ड्स आहेत, त्याने एकत्रित करून त्यांचं सेंटेन्स बनवलं गेलं, दॅट इज युअर अफर्मेशन. मग आपल्यामध्ये अफर्मेशन कोण, समजा आपल्या संस्कृतीमध्ये बघायला गेलं तर आपले मंत्र आहेत, अभंग आहेत, हे पण अफर्मेशनच आहेत. आतापर्यंत नको तो जप केला, आता चांगला जप करून बघूया जरा. कळतंय? सो फर्स्ट काय होतं? अफर्मेशन. सेकंड काय आहे ते म्हणजे व्हिज्युअलायझेशन. ह्या जगातली सगळ्यात पॉवरफुल टेक्निक जर कोणी मला विचारली तर आय वुड से व्हिज्युअलायझेशनची पॉवर. पटकन सगळ्यांनी डोळे बंद करा आणि सगळ्यांनी ना आता काळा हत्ती बघा, आता व्हाईट हत्ती बघा, सफेद हत्ती बघा, पटकन. 1 2 3 4 बघितला? सफेद हत्ती दिसला सगळ्यांना? हो. की प्रयत्न करावा लागला? काळा हत्ती जितक्या लगेच बघितला तसा सफेद हत्ती बघितला आपण? नाही. असं का? कारण ना आतापर्यंत सवय झाली आहे काळा हत्ती बघायची. म्हणजेच काय, ह्याला असतं पॉवर ऑफ, आपल्याला काय बोलतात, व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन. जोपर्यंत त्या पर्टिक्युलर गोष्टीशी मी कनेक्शनच प्रस्थापित करत नाही, मी ती अचीव्ह कशी करणार? गाडी पाहिजे, गाडी मागायची होती, तर ब्रह्मांड बोलेल बाळा कोणत्या ब्रँडची गाडी पाहिजे तुला? दे, विचारतो, गाडी पाहिजे, बेटा देतो मी तुला. किती लाखापर्यंत पाहिजे? कोणती गाडी पाहिजे? तुझ्या अकाउंटमध्ये तुला आधी तेवढे पैसे लागतील. कोणत्या रंगाची पाहिजे, कोणत्या ब्रँडची पाहिजे? अगं ते आधी मला सांग, तुला देतो मी. आपल्याला हेच माहित नाही, गाडी पाहिजे गाडी पाहिजे गाडी पाहिजे. आणि कोणती गाडी पाहिजे? जी गाडी पाहिजे तिच्या शोरूम मध्ये जायचं, स्वतःचा सेल्फी काढायचा आणि यायचं. सेल्फी काढायला कोण नाही बोलतोय? टेस्ट ड्राईव्ह घेऊन या, तिच्या व्हायब्रेशनशी कनेक्ट तरी व्हा. कळतंय? पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन का महत्वाचं आहे? फर्स्ट काय होतं? अफर्मेशन, नेक्स्ट व्हिज्युअलायझेशन, थर्ड इज मेडिटेशन. अरे बापरे, लेवल 1 ला आले, आता लेवल 2 लेवल 3 ला पण मेडिटेशन करायला बसवणार की काय? ध्यान धारणा आपल्या भाषेत. ध्यान म्हणजे काय? मेडिटेशन म्हणजे काय? कोण इथे आहे जे मेडिटेट करतात किंवा मेडिटेशन ट्रेनर आहेत? मेडिटेशन करतो. कोण आहे मेडिटेशन ट्रेनर? आहे का कोण? आता जे ना पडद्यामागे बसलेले आहेत त्यांची मी गॅरंटी नाही देते, कारण की त्यांच्यासोबत माझी एनर्जी इथे एक्सचेंज होतच नाही. नाही. मेडिटेशन म्हणजे काय? श्वासासोबत जगणं. ते मगाशी एवढ्या वेळ आपण बोलतोय श्वासासोबत जगायचं, दॅट्स इट, दॅट इज अ मेडिटेशन. दॅट्स ऑल. एखादी गृहिणी जर खूप सुंदर स्वयंपाक बनवते, तिची ती गोष्ट आवडतीये, तर ती मेडिटेट करते. एखादा सिंगर जर सिंगिंग करतोय, पेंटिंग करतोय, जो एखादा पेंटिंग करणार असेल त्याच्यासाठी ते मेडिटेशन आहे. मेडिटेशन म्हणजे 10 तास ध्यानाला बसणं आहे का? नाही. कारण ते करायला बसलो तर आपण काय करतो? जग फिरून येतो. मग ते कसलं मेडिटेशन? आपल्या श्वासासोबत जगणं, श्वास म्हणजे मेडिटेशन असं आहे का? श्वासासोबत जगणं म्हणजे मेडिटेशन. सोप्या गोष्टी आहेत रोजच्या जीवनातल्या. एक नर्व आहे आपली, एक नर्व आहे, तिचं काम काय माहितीये का? 24 तास विचार करत बसणं. दिवसाला 70 ते 80 हजार ती फक्त विचार करायला लावते आपल्याला, ती नर्व. एक
जर तिला चांगले विचार करायला लावलं तर किती आपल्याला फायदा होईल, कळतंय? सो मेडिटेशन म्हणजे काय? डोळे बंद करणं आणि बसणं नाही. मेडिटेशन केव्हा करतो आपण? डोळे बंद करतो, ब्रह्ममुहूर्तावरती उठतो, पहाटे झोपून उठलं मेडिटेशन करतो. मोस्ट ऑफ द टाइम लोक पहाटे करतात ना, की दिवस काय दुपारी करतो? नाही करत. एक्झॅक्टली करतो काय आपण तेव्हा? आपल्या कॉन्शियस माइंड ना तेव्हा झोपलेला असतो ब्रह्ममुहूर्तावरती किंवा पहाटे. उठत कोण असतो? जस्ट सबकॉन्शियस माइंड उठत असतो, अल्फा स्टेट किंवा त्याच्याही अजून वरच्या स्टेटला असेल. तेव्हा त्याला आपण बोलतो आता उठ, आणि आपण काय करतो? हे बघ, तुला हे सगळं करायचं आहे. आपण काहीतरी गायडेड मेडिटेशन करतो, काहीतरी आपण डोळे बंद करतो, श्वासावर लक्ष ठेवायला सांगितलं जातं, अफर्मेशन बोलले जातात किंवा आपण देत असतो. व्हिज्युअलायझेशन आपण तेव्हा मेडिटेशनच्या वेळेस करत असतो. कोणाला सांगतो हे सगळ्या गोष्टी? आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगितल्या जातात. आणि मग हळूहळू मेडिटेशन झालं ना, तसं जसं सकाळ होते तसं तो सबकॉन्शियस माइंड आता बंद होतं, आणि कोण त्याचं चार्ज कोण घेतं? 7च्या नंतर, 6च्या नंतर कॉन्शियस माइंड उठतो. मग पण ह्याचं फॉर्मॅटिंग जे आहे सबकॉन्शियस माइंडचं ऑलरेडी करून ठेवलेलं असतं आपण मेडिटेशनच्या वेळेस. म्हणून मोस्टली मेडिटेशन केल्यावरती लोक काय बोलतात? आजचा दिवस तर खूप चांगला गेला, एनर्जेटिक फील झालं. असं काय गेलं? कारण की सकाळी एकदम पहाटे ना सबकॉन्शियस माइंडचं मी फॉर्मॅटिंग करून ठेवलेलं, आणि दिवसभर त्या सबकॉन्शियस माइंडने माझ्याकडून त्याला पाहिजे तसंच काम करून घेतलं या कॉन्शियस माइंडकडून. कॉन्शियस माइंड उगाचच हुशारक्या मारतो की मी काम केलं म्हणून. कळतंय तुम्हाला कुठे काम करायचंय? माइंडला पटतंय? हो. बरोबर जातो आपण? हो. हो. आता 1 तास संपायला आलेला आहे, तर मला बघून तुम्हाला माझा चेहरा बघून कंटाळाच असेल. सो पीपीटी आपण बघूया. नाही. नाही आला? नाही. चालेल, पण पीपीटी आपण बघूया, कारण की त्याच्या पीपीटी मध्ये जे काय आहे ते मी ऑलरेडी इथे एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्या आधी हा 1 तास संपता संपता आपण स्वतःला काय बोलायचं माहितीये का? ह्या जगातला सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती मी आहे. आय एम द लकीएस्ट पर्सन ऑन दिस अर्थ. बोलू शकतो आपण? घोषित करायचं आज. प्रत्येक गोष्ट शक्य आहे त्याच्या साक्षीने. रोज सकाळी उठून ब्रह्मांडाला सांगायचं. हो की नाही? शक्य आहे की नाही? हे बघा, तुम्ही बोलाल की कसं शक्य आहे? माझ्या आयुष्यात एवढं सगळं चाललेलं आहे, डोकं दुखतंय, हे दुखतंय, ते दुखतंय, हे नाहीये, ते नाहीये, पैसा नाहीये. व्हॉट टू हॅपन? प्रत्येक जण कर्म करून आलेला आहे. प्रत्येकाला कर्म आहे. संतानाने चुकले तर आपल्याला पण चुकणार नाही, देवाला पण चुकलेले नाहीयेत. पण त्याच्यातून बाहेर कसं यायचं ना, हे रेकी शिकवते. म्हणून बोलायला काय हरकत आहे? मी या जगातली सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती आहे. पहिलं कारण आहे त्याचं. पहिलं कारण काय आहे? ते म्हणजे रोज सकाळी जेव्हा मी उठते ना, माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती उठतो. आज जागा आहे, जिवंत आहे, मी सुद्धा जिवंत आहे. ह्याच्यापेक्षा मोठी कोणती भाग्यशाली गोष्ट पाहिजे आपल्याला? नाही. रोज या पृथ्वीवरतून 10 लाख पेक्षा जास्त लोक टाटा बाय बाय करतात. त्याच्यात आज आपला नंबर नाहीये, मग मी भाग्यशाली आहे फॉर शुअर. रात्री झोपायच्या आधी सकाळी उठल्यावरती फक्त थँक्यू बोलायचं. ग्रॅटिट्यूड. कोणी बोललं इथे ग्रॅटिट्यूड किती? काही काही लोक बोलतात मॅम मी ना आधा घंटा ग्रॅटिट्यूड करतो. अरे अर्धा तास काय बोलायचं तुम्हाला ग्रॅटिट्यूड मध्ये? अर्ध्या सेकंडचं काम आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आजपर्यंत तू जे काही मला दिलंस त्याच्याबद्दल मी आभारी आहे, आणि पुढे जे काही देणार त्याच्यासाठी सुद्धा मी आभारी आहे. बस संपलं. ग्रॅटिट्यूड. जे गोष्ट अर्ध्या सेकंड मध्ये होते ते अर्धा तास आपण 1 तास काय करतो? कम्प्लीट इट, पुढे जायचं. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आज माझ्या सोबत आहे म्हणून मी आभारी आहे. माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्ती. तुम्ही कधी प्रश्न आपल्याला विचारला नाही जात? असं येतो ना डोक्यामध्ये, येतो की नाही कोणाच्या? आय डोंट नो. की मला हाच नवरा का भेटला? हेच आई वडील मला का? मीच का त्यांची मुलगी? असे प्रश्न का नाहीत? माझ्या येतात. पोटी हेच अपत्य का आलं? येतात ना असे. कारण त्याचं एकच कारण आहे, माझे कर्म भोगण्यासाठी ते मला मदत करायला आलेत, आणि त्यांचे कर्म भोगण्यासाठी मी मदत करते. हो. सोपं आहे. हे जेव्हा कन्सेप्ट कळला, कशाला कोणाबद्दल राग येणार आहे? येईल का? नाही. नाही. दुसरी गोष्ट भाग्यशाली असण्याची ते म्हणजे तुझ्या समोर मी आत हात जोडते ना, ते हात जोडण्यासाठी हे शरीर, हातपाय सगळे धडधाकट ठेवलेले आहेत. तुला बघते, या ब्रह्मांडाला बघते, निसर्गाला बघते, ऐकते आवाज सगळ्यांचा.
मी भाग्यशाली आहे. कारण आज कित्येक लाखो करोड व्यक्ती आहे ज्यांच्याकडे या हातपाय ह्या एवढ्या साध्या गोष्टी पण नाही आहेत जगायला. भले कुठे काही दुखत खुपत असेल आहे. थँक्यू फॉर दॅट. खूप बेसिक गोष्टी आहेत या ज्याचे काही लक्षच नाहीये. फुकट भेटले ना हे सगळं आपल्याला. निसर्ग पण फुकट आहे. पाहिजे थोडी जंगलतोड करा, कोणाचं काय जाते, पण नंतर भोगायला येणारच आहे. भुगतोय आता गरमीने. राहायला तर आपल्यालाच बिल्डिंग पाहिजेत. असो, तो पाठ वेगळा आहे. तिसरं सगळ्यात महत्वाचं रिझन आहे जे सगळ्यांना माहिती आहे. आज आपण या लाईफच्या कोणत्याही स्टेटमध्ये असो, कोणत्याही स्टेट ऑफ लाईफ मध्ये असो, तरी सुद्धा ना कोणत्या जगातील एखाद्या व्यक्तीचा तरी स्वप्नातलं जीवन मी जगते. ट्रुथ. आज ह्या क्षणाला आत्ता सुद्धा मी एखाद्या कोणत्या तरी व्यक्तीच्या स्वप्नातलं जीवन जगत आहे. तो व्यक्ती विचार करतो काश मला हे आयुष्य भेटलं असतं, पण मी जगते ऑलरेडी. त्याच्यापेक्षा मी नक्कीच भाग्यशाली आहे. फॉर्मॅटिंग चेंज करा. वर्षानुवर्ष चुकीची फॉर्मॅटिंग झाली आहे. फॉर्मॅटिंग एकदा परफेक्ट झाली मग ऍक्शन परफेक्टच येणार आणि रिझल्ट सुद्धा परफेक्ट येतात. त्याची टेक्निक कळणं गरजेचं आहे की कसं करायचं. त्याच्यासाठी रेकी लागते. समजते? आपल्याला पुढे 5 दिवस हेच कळणार आहे की काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, रेकी कुठे कुठे कामाला येते. लेवल 1 हेच आहे की मला काय चुकतंय आणि रेकीचा मी कुठे कुठे वापर करेल. आणि दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन विच इज द फेज 1, दॅट इज रेकी लेवल 1. ओके. तुमच्यातले काही जण लेवल 2, 3 ला ऍडमिशन घेतील, लेवल 3 कम्प्लीट करतील, मास्टर हिलर, सर्टिफाईड मास्टर हिलर बनतील. पण रेकीमध्ये एकच नियम आहे, तुम्ही नॉनव्हेज खा नका खाऊ, कोणत्या धर्माचे आहात, दॅट डझंट मॅटर ओव्हर हिअर. कोणत्या धर्माचं पालन करता ते काही इथे मॅटर करत नाहीये. इथे एकच गोष्ट मॅटर करते, एकच नियम आहे रेकीचा, नियत सोडून वागायचं नाही. लिटरली नियत सोडून वागायचं नाही. हा एकच नियम आहे रेकीचा. जे पेराल ना तेच येणार आहे. कळतंय? मी हा कोर्स फ्री का ठेवलाय? कारण मी रोज आपण बीज पेरतो ना, एक बीज पेरलं की हजारो त्यातून आपल्याला काय भेटतात, फळं भेटतात. तर मी बीज पेरते, मला फळं भेटणार आहेत हजारोने. निसर्गाचा नियम आहे, अंडरस्टँड केला तर वापरता येणार. समजतंय? इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? याच्यामध्ये कोणाला काय डाऊट? कंटाळा आलाय? नाही. ओके, तोपर्यंत कंटाळा आला असेल तर थोडं पाणी बिणी पिऊन घ्या. तोपर्यंत मी स्लाइड शोधते. तुम्हाला स्लाइड दाखवायची आहे ना, विसरली मी. माझा हाच प्रॉब्लेम आहे. कोच असेल ना तर आम्ही फक्त बोलत राहतो पटापट. आम्हाला ते पीपीटी शो करून वगैरे बोलायला विसरतो. येस. सगळ्यांना दिसतं? पीपीटी. ओके. सो विल स्टार्ट. लेवल 1 काय आहे बघितलेलं आहे. सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंडचा फरक बघितला. कॉन्शियस माइंड म्हणजे काय, आपली विल पॉवर, हे बरोबर आहे की नाही, चुकीचं आहे की नाही, मी करू की नको, हे कॉन्शियस माइंड ठरवतं. पण मेन पॉवर कोणाकडे? सबकॉन्शियस माइंडकडे. पहिला काय होता? कॉन्शियस माइंड. हा काय आहे? सबकॉन्शियस माइंड. बिलीफ, इमोशन्स, आपल्या हॅबिट्स, मी काय कसं, इंट्युशन्स, आपले डाउनलोड, हे सगळ्या गोष्टी कोणाकडे आहेत? 90% पॉवर सबकॉन्शियस माइंड, जी आपण वापरत नाही किंवा तो दिसत पण नाहीये. हाऊ टू ट्रेन आपण बघितलं, अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन अँड मेडिटेशन. डॉक्टर मसारू इमोटो यांनी तर काय केलं आहे, आता हे फक्त बोलण्यासारखं नाहीये, त्या गोष्टी ऍक्च्युअल मध्ये लोकांनी प्रयोग करून त्याच्यामधून रिझल्ट आणलेला आहे की अफर्मेशन कशा पद्धतीने काम करतात की नाही करत. आपण जे बोलतो वॉटर टेक्निक वगैरे त्या करतात. येस. त्यांनी काय केलं, पाणी आणलं फुजिवारा डॅमचं, त्याला अफर्मेशन दिलं. अफर्मेशन मध्ये तुम्ही प्रेयर किंवा काही बोलू शकता. जेव्हा त्या डॅमचं क्रूड पाणी आणलं तर अशा पद्धतीचं मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर असं होतं, त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर. जेव्हा त्याला 5-10 मिनिटाचं अफर्मेशन दिलं गेलं किंवा त्याला प्रेयर दिल्या गेल्या, पाण्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर इतकं सुंदर बनलं 5-10 मिनिटांमध्ये. तर आपलं शरीर किती टक्के पाण्याने बनले? आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन नाही येणार 5-10 मिनिटाच्या अफर्मेशनने? येणार. ते वापरायचं कसं, दॅट इज द टेक्निक. Affirmation works, yes, 100% it works. It changes the molecular structure of water.
आता माझा हा मराठी मधले आत्ताचे सेशन आहे. तर आधी याच्यापूर्वी किंवा आधी पण किंवा सोबत पण मी इंग्लिशमध्ये सेशन्स घेते. तर मराठी माझं इकडे तिकडे झालं तर त्याबद्दल मी आधीच माफी मागत आहे. ओके, त्यामुळे समजून घ्या मला. ओके, सो वॉटर पुन्हा त्यांनी टेस्ट ट्यूब मध्ये पाणी आणलं, त्याला एक्सपोज केलं गेलं मोबाईल आणि मायक्रोवेव्ह. 4 तास फक्त. आपण तर पूर्ण लाईफ लॉंग आणि पूर्ण दिवसभर एक्सपोज असतो गॅजेट सोबत. 4 तासामध्ये त्या पाण्याची अवस्था अशा पद्धतीने होऊ शकते. तर आपली कशी होऊ शकते? टेस्ट ट्यूब मधलं पाणी. आणि त्याला जेव्हा पुन्हा प्रेयर दिला, कंपॅशनची भावना दिली, होपची भावना दिली, थँक्यू किंवा लव्ह जे काही दिलं, असे सुंदर मॉलिक्युलर स्ट्रक्चर तयार झाले. तर माझ्या भावना पण चेंज होऊ शकतात 5-10 मिनिटांमध्ये. साऊंड थेरपीने पण होतं. आपण लेवल 3ला साऊंड थेरपी शिकतो. ती साऊंड थेरपी कशी वापरायची. त्यांनी फक्त पाण्यावरती नाही तर जेवणावरती पण हे केला, प्रयोग केला. बर्नीमध्ये शिजवलेला भात ठेवला 3 ह्याच्या कंटेनर्समध्ये. पहिल्याला काही भावना नाही दिली, तो न्यूट्रल ठेवला. ओके. दुसऱ्याला काय केलं, प्रेमाची भावना दिली रोज, समजा 5-7 दिवस दिली. आणि ह्याला जाणून बुजून द्वेष दिला, हेट दिलं. काय झालं 5-7 दिवसांनी? ज्याला न्यूट्रल ठेवलं तर त्याच्या प्रकृतीच्या हिशोबाने तो डिसइंटिग्रेट झाला, खराब व्हायला लागला. ज्याला जाणून बुजून द्वेष दिला तो लगेच त्याला बुरशी पकडली, तो जास्त अजून स्पीडअप झालं त्याचं खराब होणं. पण ज्याला प्रेमाची भावना दिली, त्याने निसर्गाचे नियम ओलांडले, तो प्रिझर्व झाला. काय झाला? प्रिझर्व झाला. हा नॅचरल आहे आणि ह्याने प्रकृती ओलांडली. मग रेखीच्या ज्या टेक्निक्स आहेत, आता ही रेखीची एक छोटी टेक्निक झाली अफर्मेशन, म्हणजे एकदमच छोटी बोलू. पण जेव्हा त्या पद्धतीने आपण वागू, करू, काही टेक्निकचा अवलंब करू, यू कॅन इमॅजिन की आपल्या शारीरिक लेवलवरती कोणाला व्याधी असेल, डिसऑर्डर असेल, डिसीज असेल, ट्रॉमा असेल, तर ह्याच्यातून व्यक्ती कसा बाहेर पडू शकतो की नाही? मध्ये पडू शकतो. म्हणून तेवढे रिझल्ट येतात, इतके सुंदर रिझल्ट येतात रोज. डोंट थिंक अबाउट, आता व्हिज्युअलायझेशन, डोंट थिंक अबाउट द व्हाईट एलिफंट. असं बोलल्या बोलल्या आपण व्हाईट एलिफंट बघतो का? आता मी म्हटलं सफेद हत्ती बघू नका कोणी, तुम्ही त्या क्षणाला सफेद हत्ती बघण्याचा प्रयत्न करणार का? ह्यातला डोंट आपण कॅप्चर नाही केला. असं का? जर माझं जिवंत शरीर, माझं माइंड डोंट कॅप्चर नाही करत आहे, मग मी या ब्रह्मांडाकडून का अपेक्षा करते डोंट कॅप्चर कर, की मला हे दाखवू नकोस, मला ह्या जीवनामध्ये हे मिळवून देऊ नकोस. बरोबर आहे? ते चुकतं, कळतं. मेडिटेशन काय? विथ एव्हरी ब्रेथ दॅट यू टेक यू मेडिटेट. सिम्पलेस्ट एज दॅट. ओके. 21 डेजचा चॅलेंज मी द्यायला विसरलेली आहे, जो मी उद्या देईन. ओके, तर तुमचा होमवर्क राहणार आहे पुढचे 21 दिवसासाठी. लेवल 2ला आल्यावरती पहिला प्रश्न माझा हा असतो की हे केलंय की नाही. उद्या मला आठवण करून द्यायला. इट स्टार्ट्स विथ यू. ओके, येस. काय करायचं आहे? इन्स्ट्रक्ट करायचं आहे जे पाहिजे ते. जे नको आहे ते बोलायचं नाहीये. बिफोर बेड अँड फर्स्ट थिंग इन द बॉडी. सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग. वॉट यू फोकस ऑन ऑलवेज एक्सपांड्स. जिकडे जे पाहिजे तेच करायचं आहे, जे नाही पाहिजे तिकडे कशाला आपण बघत बसलो एवढे वर्षानुवर्ष तेच करतोय. बी युअर ओन बेस्ट फ्रेंड, प्लॅन युअर 24 hours. लेवल 2ला आल्यावरती तो ऑप्शनच नाही. तिथे तर आपल्याला आपल्या 24 तासाची प्लॅनिंग, शेड्युलिंग करावीच लागते. ओके, असं का? का म्हणून मी माझं पूर्ण 24 तास प्लॅन करायचे? All successful, unsuccessful people have only 24 hours with them. कोणाला 1 तास एक्स्ट्रा आणि कोणाला कमी दिलाय का देवाने, की सगळ्यांना 24 तास देऊनच पाठवलंय? 24 तास देऊनच पाठवलं. अंबानीकडे किती तास आहेत? 24 तास. नोकरदार व्यक्तीकडे किती तास आहेत? 24 तास. रस्त्यावरती मजूर काम करतोय 24 तास. नोकरीला जातोय 24 तास. बिझनेस कोण करते 24 तास. शिवाजी महाराज 24 तास. अब्दुल कलाम 24 तास. गृहिणी 24 तास. प्रत्येकाची अचिव्हमेंट वेगळी काय? प्रत्येकाची अचिव्हमेंट वेगवेगळी आहे. लिटरली एवढी व्हरायटी आहे. असं का? कारण प्रत्येक जण, मार्ग का वेगळा आहे? प्रत्येक जण वेगवेगळ्या व्हायब्रेशनला व्हायब्रेट करतोय. कारण प्रत्येकाचा सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग आणि ट्रेनिंग वेगवेगळ्या पद्धतीने झाले. सिंपल कारण आहे. एक व्यक्ती गृहिणी झाली की चूक नाहीये तिची,
तिने तो मार्ग का पत्करला, तशीच फ्रेमिंग झालीये. ठीक आहे. काही प्रसंग घडले असतील, आजूबाजूचं वातावरण काही असेल, पण त्याच्यामुळे फ्रेमिंग झाली. एखादा व्यक्ती विचार करतो नोकरीमध्ये समाधान आहे, फ्रेमिंग आहे. एखादा बोलेल बाबा माझा नोकरीसाठी जन्म झालेला नाही, मला बिझनेसच करायचा, फ्रेमिंग आहे. बिझनेसमध्ये काय मजा येत नाही, अजून काहीतरी वेगळं करायचंय, फ्रेमिंग आहे. स्वराज्य उभं करायचे, फ्रेमिंग होती. रॉकेट लॉन्च करायचंय, बनवावं लागेल, या देशासाठी करावं लागेल, ही पण फ्रेमिंगच आहे. आली कुठून? लहानपणापासून करत आलो. समाजाने दिली. आपली ओळख तरी कोणी आपण दिली आहे का? समाजाने दिली आहे. कोण बोलतंय मी स्वतःची ओळख स्वतः क्रिएट केली आहे? जे काही प्रसंग घडले, आधी घडले, कोणत्या जन्मात घडले, आता घडतायत, किंवा माणसं आहेत, कोण बोलतंय, काय बोलतंय, कोणाचं ऐकतोय, धरून बसलोय, रडतोय, द्वेष करतोय, सगळं करतोय, या सगळ्यांनी मिळून माझी फ्रेमिंग झाली आहे. रेखी आपल्याला शिकवते त्या ज्या 5 गोष्टी मिळवायच्या आहेत ना, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत म्हणून आपण मिळवलेत का? 5च्या 5 गोष्टी कोणी मिळवल्यात? नाही. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. रेखीच्या साह्याने ह्याच्यात येणारे प्रॉब्लेम्स काढायचे आहेत बाजूला, दूर लोटायचे, आणि रेखीच्या साह्याने ह्या सगळ्या 5 गोष्टी अचीव पण करायच्या. सोप्या भाषेत सांगितले रेखी काय आहे. एनी डाऊट इन दिस नाव? नो. थँक्यू सो मच. एकच व्यक्तीला बोलता येते आपल्यामध्ये वाटतं. हं? नो, काही डाऊट नाहीये. म्हणजे मी खूप चांगलं शिकवलंय. हो. हो. हो, थँक्यू सो मच फॉर दिस. तर आजचा टॉपिक आपला आज झालेला आहे. भुवांचं प्रवचन संपलेलं आहे. असा विचार पुढचे 5 दिवस नाही करायचे. हो. ओके. प्रवचन नाहीये. किंवा कीर्तन पण, कीर्तनामध्ये पण खूप चांगल्या गोष्टी असतात. त्या कीर्तनाला आपण कॉन्सेप्ट वेगळा करून ठेवलाय. पण इथपर्यंत कळलंय सबकॉन्शियस माइंड काय आहे, कशाला करायचे, काय चुकलंय माझं आतापर्यंत, का मला या गोष्टी अचीव नाही करता आल्या. रेकी म्हणजे काय? रेकी काय? सार्वभौम ही ब्रह्मांडीय ऊर्जा, जी प्रत्येक ठिकाणी माझ्यात आहे, तुमच्यात आहे, सजीवामध्ये आहे, निर्जीवामध्ये आहे, प्रत्येकामध्ये आहे. पण तिला वापर कसा करायचा ते काय आपल्याला माहित नाहीये. तिला जागृत कशी करायचे हे माहित नाहीये. रेकीच्या मध्ये हे करून दिलं जातं. एक तर तिला अट्युनमेंटने जागृत करून दिलं जातं, आणि टेक्निक शिकवून त्या वापरायच्या कशा हे लेव्हल 2 आणि लेव्हल 3 मध्ये शिकवलं जातं. डिफरन्स कळलाय? लेव्हल 1 प्रिपरेशन, बाबा मी तयार आहे, प्रायमरी. त्याच्यानंतर येणारे आपल्या ऍक्च्युअल मध्ये टेक्निक शिकवणं. आता लेव्हल 1 ला तर टेक्निक 10वीचा अभ्यास पहिलीला दिला तर चालेल का? नाही. तर बरोबर. लेव्हल 2 आणि लेव्हल 3 मध्ये ऍक्च्युअल टेक्निक शिकवलं जाणार. हा प्रॉब्लेम, ही टेक्निक वापरायची, असं 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 टक 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 एसओपी. समजतंय? आणि त्यासाठी लागणारं ऍक्टिव्हेशन लेव्हल 2 आणि लेव्हल 3 मध्ये होतं. लेव्हल 1 इज पूर्ण रेकी काय आहे, काय नाही, ऍक्टिव्हेशन काय, ऑरा म्हणजे काय, ते सगळं आपण लेव्हल 1 मध्ये बघतो. क्लिअर विथ दिस? म्हणून सांगितलेलं ही गोष्ट प्रत्येकासाठी नाहीये. ज्याला खरोखर ऍक्च्युअल काय आहे रेकी ते शिकायचं आहे, तीच व्यक्ती ते कन्सिस्टंटली 5 दिवस टिकणार आहे. आणि जी टिकेल, एक चॅलेंज द्यायचा होता. आता सगळ्यांच्या हातामध्ये फोन नक्की आहेत प्रत्येकामध्ये, आणि प्रत्येकाच्या फोनमध्ये कॅमेरा आहे. तर त्या प्रत्येकाने, कारण की तो माझा बेस्ट फ्रेंड आहे आपल्या सगळ्यांचा, आपण कसे दिसतोय हे माझ्या बेस्ट फ्रेंड पेक्षा, म्हणजे फोनपेक्षा कोण उत्तम सांगू शकत नाही. आपला पार्टनर पण नाही, आपले आई वडील पण नाही सांगू शकत. तो उचलायचा. आज जरा स्वतःची सेल्फी काढायची, आणि 5 दिवसानंतर पुन्हा सेल्फी काढायची. आपल्या चेहऱ्यावर आलेला ग्लो आपला फोन दाखवेल. ओके. सो थांबूया आता. इथपर्यंत एव्हरीथिंग इज क्लिअर. 7 मिनिटं पुढे गेलेलो आहोत. ओके, व्हेरी गुड, छान. उद्या आपण भेटू विथ दी सेम एनर्जी, किंबहुना याच्यापेक्षा जास्त एनर्जी मला दिसली पाहिजे उद्या, आणि विथ द न्यू टॉपिक दॅट इज व्हॉट इज रेकी. रेकी म्हणजे काय, रेकीचे 5 तत्व काय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेकी काय आहे हे शिकणं नाहीये, रेकी काय नाही हे शिकणं. कारण की रेकीच्या बाबतीत खूप गैरसमज आहेत आणि चुकीच्या गोष्टी शिकवल्या जातात. म्हणून रेकी काय नाही, त्याच्यानंतर बघू रेकी काय आहे आणि रेकीचे 5 तत्व काय, आणि हिस्ट्री ऑफ रेकी सुद्धा आय विल ट्राय टू कव्हर अप टुमॉरो. ओके. सो शॅल वी स्टॉप ओव्हर हिअर? सगळ्यांच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, दीर्घायुष्य आणि या सगळ्याचा लाभ हो, ईश्वरचरणी प्रार्थना. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ओके, सो विल स्टॉप हिअर. थँक्यू सो मच. बाय. थँक्यू. थँक्यू सो मच. बाय. बाय बाय. थँक्स.